नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कल्पतरू ऑफिशियल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण एनएमएसच्या ब्रह्मास्त्र टेस्ट सीरीजच्या माध्यमातून 1000 प्रश्नांचे संदर्भासहित स्पष्टीकरण बघणार आहोत, म्हणजेच विश्लेषण पाहणार आहोत। आणि हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या एनएमएस परीक्षेमध्ये हमखास विचारले जाऊ शकतात। आणि येणाऱ्या 28 डिसेंबरच्या परीक्षेकरिता जर तुम्हाला मार्क्स हवे असतील तुम्हाला तर या ऑफिशियल कल्पतरू पॅटर्नला तुम्ही सबस्क्राइब करा आणि घवघवीत यश मिळवा। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सरळ या पहिल्या प्रश्नावर आजच्या जाऊयात। विटाकर यांच्या जीवन पद्धतीनुसार वनस्पतींचा समावेश कोणत्या गटात होतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, आर.एच. विटाकर या शास्त्रज्ञांनी सजीव सृष्टी मांडली आणि त्यांची सजीव सृष्टी ही जगमान्य झाली। त्यांनी 5 प्रकारच्या सजीव सृष्टी सांगितल्या होत्या। पहिली त्यांनी सांगितली होती मोनेरा, दुसरी त्यांनी प्रोटिस्ट सांगितली, तिसरी कवक, चौथी वनस्पती आणि 5वी होती बेटा प्राणी। तर आता आपल्या या प्रश्नामध्ये वनस्पतींचा समावेश कोणत्या गटात होतो? कोणाच्या जीवन पद्धतीनुसार? आर.एच. विटाकर यांच्या जीवन पद्धतीनुसार। वनस्पती म्हणजे काय रे बाबा? यांना म्हणतो आपण प्लांट्स। आणि प्लांट्स काय असतात रे बाबा? प्लांट्स असतात प्रायमरी प्रोड्युसर। काय असतात बेटा ते? प्रायमरी प्रोड्युसर असतात, म्हणजेच वनस्पती हे उत्पादक असतात। प्रोड्युसर म्हणजे काय होते बेटा? उत्पादक। तर आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये उत्पादक कुठे आहे बेटा? इथे। मग आपला पर्याय कोणता बेटा? उत्पादक असायला पाहिजे, म्हणजे आपला उत्तर उत्पादक आहे। परंतु यामध्ये वेगवेगळे आपल्याला पर्याय दिलेले आहेत। विघटक म्हणजे काय रे बाबा? विघटक कोण असतात? विघटक म्हणजे कोण असतात? तुमचा बीएफ असतो। हा, बीएफ म्हणजे इथे बॅक्टेरिया आहे बघा, आणि एफ म्हणजे काय बेटा? फंगी आहे। बॅक्टेरियाला जीवाणू म्हणतात आणि फंगीला कवक म्हणतात। हे कवक आणि जीवाणू हे विघटक असतात। भक्षक कोण असतो? सगळेच भक्षक आहे। कोणत्या ना कोणत्या पद्धतीने प्राणी जे आहेत हे काय असतात? भक्षक असतात। त्याच्यामध्ये 2 लेवलचे असतात मुख्यतः, हार्बिवोरस, कार्निवोरस। आणि दोघांना खाणारा जो असतो तो असतो सर्वोच्च भक्षक, त्याला म्हणतात ओमनीओरस। तो कोणालाही खाऊ शकतो, ओके। परंतु परपोषी कोणाला म्हणतात? जे दुसऱ्यावर अवलंबून आहे। पण वनस्पती मुख्यतः स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, त्यामुळे वनस्पती हे मुख्य कोणत्या गटात येतात? उत्पादक गटात येतात। ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा। क्षय म्हणजेच याला टीबी म्हणतात। आपल्या सर्वसामान्य भाषेमध्ये तुम्ही ऐकलं असेल की बाबा एखाद्याला खूप दीर्घकाळापर्यंत खोकला आहे ना, तर त्याला कोणता रोग असेल बेटा? टीबी झाला म्हणतो आपण, ओके। टीबी, क्षय या रोगाचा कारक सूक्ष्मजीव कोणता आहे? म्हणजे टीबी हा कोणत्या सूक्ष्मजीवामुळे होतो? असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकते परीक्षेमध्ये की टीबी कोणत्या घटकामुळे होतो? तो घटक आहे, तुम्हाला पर्याय दिलेला असेल त्यामध्ये विषाणू, जीवाणू, आदिजीवी, परजीवी वगैरे वगैरे। परंतु आपल्याला इथे काय म्हटलं? त्यांनी सूक्ष्मजीव म्हटलाय, आणि तो सूक्ष्मजीव जीवाणू आहे। कोणता आहे बेटा? जीवाणू आहे। व्हिब्रिओ कॉलरी, कॉलरा नावाचा, म्हणजे पोटामध्ये आपल्या एक सामान्य रोग होतो, म्हणजे पोटामध्ये डिस्कम्फर्टन्स म्हणा, आतड्यामध्ये सूज म्हणा, हा व्हिब्रिओ कॉलरीमुळे होतो। सॅल्मोनेला टायफी नावाचा जो आहे याच्यामुळे तुम्हाला टायफॉइड होतो। काय होतो? टायफॉइड होतो तुम्हाला, ओके। आणि एंडामिबा हिस्टोलाइका हे सुद्धा आतड्यांचा जो रोग आहे ना, आपल्या पोटा संबंधित आजार आहे, ओके। ठीक आहे, तर तो पण जीवाणू आपला टीबीसाठी नाही आहे। टीबी म्हणजे हा जो होतो आपल्याला, हा लंग्समध्ये याचे तुम्हाला लक्षणे दिसतात, फुफ्फुसामध्ये यांचे मुख्यतः लक्षणे दिसतात। तर फुफ्फुसामध्ये जो इन्फेक्शन वाढतो, ओके, किंवा फुफ्फुसामध्ये जो आजार निर्माण होतो खूप दीर्घकाळापर्यंत असलेला खोकला है ना, याला एक जीवाणू कारणीभूत आहे, आणि तो जीवाणू आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबेर्क्युली। काय बेटा आहे ना? कोणता बेटा? मायकोबॅक्टेरियम ट्युबेर्क्युली। ठीक आहे, चला। आणि आपण मागे एका स्लाइडमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की याच्यासाठी जी ट्रीटमेंट केली जाते ती कोणती होते बेटा? डॉट नावाची ट्रीटमेंट असते टीबीसाठी, क्षयरोगासाठी। ठीक आहे, चला। तिसरा प्रश्न आहे आजचा। केसांमध्ये घासलेल्या कंगव्याकडे कागदाचे कपटे आकर्षित होतात किंवा तुकडे आकर्षित होतात, हे कोणत्या बलामुळे घडते? बघा, तुम्ही सकाळी सकाळी तेल लावता, भांग करता आहे ना, हेअरस्टाईल आपल्या हिरोसारखी आहे की नाही? मग आता बऱ्याचदा काय होते किंवा त्या तेल भाजत आपल्या डोक्याला लावलेलं तेल असतं, ठीक आहे, तो कंगव्याला लागतो। आणि त्या कंगव्याला जर आपण एखाद्या कागदाच्या तुकड्याजवळ घेऊन गेलो तर कागदाचा तुकडा त्याला आकर्षित होतो आणि लगेच चिपकतो। त्या बलाला म्हणतात बेटा
स्थिर विद्युत बल. काय म्हणतात त्याला? स्थिर विद्युत बल. तिथे स्नायू लागल्या काय बेटा? आपल्या हात पाय डायरेक्टली इन्व्हॉल्व झाले का त्यामध्ये? नाही. त्याच्यामुळे स्नायू बल सुद्धा आपला पर्याय नाही आहे. गुरुत्वीय बल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो आपण. एखादी वस्तू जमिनीवर पडते आहे ना, ठीक आहे, तसं बी आहे का? असं नाही. अट्रॅक्ट होतोय तो, तर त्याला आहे ना. चुंबकीय बल सुद्धा आहे का बेटा? नाही. त्याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे का बेटा? त्या दोघांमध्ये नाही. त्याच्यामुळे आपला कोणता पर्याय बेटा? स्थिर विद्युत बल. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 14 प्रश्न आहे, विद्युत प्रवाह ही कोणती राशी आहे? आपल्या त्या 12 राशी नाही रे बाबा, आहे ना. ओके, हां, राशी इथे क्वांटिटीला म्हटलं आहे. कशाला म्हटलं आहे? क्वांटिटीला म्हटलेलं आहे. ओके, बघा, विद्युत प्रवाह ही कोणती राशी आहे? शब्दामध्ये जादू असते बघा. शब्दामध्ये नेहमी तुम्हाला सांगतो मी, शब्दामध्ये जादू असतं. शब्दाला बरोबर वाचायचं. तुम्ही प्रश्न बरोबर वाचला की अर्धा उत्तर तुम्हाला तिथेच मिळते. ठीक आहे. पहा, विद्युत प्रवाह ही कोणती राशी आहे? ही सदिश राशी आहे, अदिश राशी आहे, की मिश्र आहे, की शून्य राशी आहे? आहे ना. हे मिश्र तर राशी नाहीच आहे आणि शून्य बी नाहीच आहे. विद्युत प्रवाह मोजता येते आपल्याला. विद्युत प्रवाहाला दिशा असतं, डायरेक्शन असतं, आहे की नाही? मग आता मला सांगा, ज्या पदार्थाला डायरेक्शन असते, दिशा असते, ती कोणती राशी असते? ती असते बेटा सदिश राशी. मग सदिश राशी म्हणजे जे मोजता येते, ज्याला दिशा आहे. काय बेटा? दिशा आहे, डायरेक्शन आहे. आदिश राशीला कोणत्याही प्रकारची दिशा असते काय बेटा? नाही. जसं की फोर्स आहे ना. आता फोर्स आहे किंवा डायरेक्शन आहे. ओके, जे तुम्हाला मोजता येतं, ज्याला दिशा आहे, डायरेक्शन आहे, ती कोणती राशी असते बेटा? सदिश राशी असते. कोणती असते बेटा? सदिश. त्याला वेक्टर क्वांटिटी म्हणतात. काय म्हणतात त्याला? वेक्टर क्वांटिटी म्हणतात त्याला. ठीक आहे. चला, मग अदिश राशीचं एखादं मला उदाहरण सांगा तुम्ही. अदिश राशीला डायरेक्शन असते काय बेटा? नाही. मग अदिश राशी म्हणजे काय? तर अदिश राशीचं उदाहरण काय बेटा? बल. तुम्हाला आता सांगितलं मी बोलता बोलता. अदिश राशीचं उदाहरण काय बेटा? बल आहे, फोर्स आहे. ओके, फोर्सला कोणत्याही प्रकारची स्पेसिफिक डायरेक्शन नसते. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न पाहूया. सर जे थॉम्सन यांनी अणु संरचनेत कोणते पहिले प्रारूप मांडले? अणु म्हणजे कोण रे? तुमची ॲटम. बाबा, हे आयटम आहे ना, हे असते आयटम. बरेच बाबा रे बाबा, डेंजर आहे बाबा हे आजकालचे युवा पिढी, आहे ना. ॲटम म्हटले भलतेच खुश होतात बाबा. ॲटम शब्द आहे हा. कोणता शब्द आहे? ॲटम. ॲटम म्हणजे अणु, आहे ना. बघा, जे थॉम्सन यांनी अणु संरचनेत कोणते पहिले प्रारूप मांडले? सर जे थॉम्सन यांनी एक मॉडेल इस्टॅब्लिश केलं होतं, एक प्रारूप त्यांनी स्थापित केलं होतं, आणि तो प्रारूप होता बेटा प्लम पुडिंग प्रारूप किंवा मॉडेल म्हणतो आपण त्याला. ओके, केंद्रकीय प्रारूप त्यांनी मांडलं नाही. त्यांनी स्थायू कक्षा प्रारूप सुद्धा मांडलं नाही. त्यांनी न्यूट्रॉन सुद्धा प्रारूप मांडलं नाही. आता ॲटमच्या स्टडीमध्ये सर डॉल्टन पासून रुदरफोर्ड पर्यंत, स्कॉर्डिंजर वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांनी ॲटमवर रिसर्च केलेला आहे. सगळ्यात पहिले अणूचा जो शोध लावला होता ते आपल्या भारतीय कल्चरमधले महान ऋषी होते. त्या ऋषींचं नाव होतं महर्षी ऋषी कनाद, आणि त्या महर्षी ऋषी कनाद यांनी अणूला परमाणू हे नाव दिलं होतं. ठीक आहे. त्यानंतर डेमोक्रिटिस आले, त्यानंतर डॉल्टन आले. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी त्यांच्यावर आपापले वेगवेगळे व्याख्या त्यांनी मांडलेली आहे. परंतु अणूचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेस त्याच्यामधील धनप्रभारित, ऋणप्रभारित किंवा धन किंवा ऋणप्रभार विहिरित जेवढे काही गुणधर्म आहे त्याचा अभ्यास करणाऱ्या सायंटिस्टचं नाव होतं जे थॉम्सन यांनी. त्यांनी कोणता मॉडेल सांगितलं होता? प्लम पुडिंग मॉडेल सांगितलं होतं, प्रारूप सांगितलं होतं. ठीक आहे. चला, पुढचा आपण प्रश्न पाहूया लगेच. द्रव्याचे वर्गीकरण. द्रव म्हणजे काय रे बाबा? लिक्विड. द्रव्याचे वर्गीकरण मूलद्रव्य, संयुग व मिश्रण या प्रकारात करताना कोणते निकष वापरला जातो? म्हणजे द्रव आहे आपल्याकडे, लिक्विड आहे. मग लिक्विड, एखादा पदार्थ लिक्विड आहे हे आपण कोणत्या प्रॉपर्टीजवरून ठरवतो, कोणत्या गुणधर्मावरून ठरवतो, है ना. की एखादा पदार्थ द्रव्य आहे की तो फ्लुइड आहे ना. ठीक आहे ना. द्रव्य म्हणजे लिक्विड आहे तो कम्प्लिटली. फ्लुइड आहे की तो सॉलिड आहे की तो गॅस आहे, हे त्याच्या रासायनिक म्हणजेच केमिकल कंपोजिशनवरून किंवा केमिकल कॉम्बिनेशनवरून ठरवतात.
रासायनिक गुणधर्मावरून ठरवतात. ओके, द्रव्याची अवस्था तर आपल्याला माहिती आहे ना, द्रव्याच्या अवस्थेवरून त्याची अवस्था ठरत नाही, किंवा तो कोणत्या प्रकारचा संयुग आहे, कोणत्या प्रकारचा मूलद्रव्य आहे हे त्याच्या रासायनिक गुणधर्मावरून ठरत असते. ठीक आहे, म्हणजे द्रव कोणत्या डायरेक्शनने जातोय हे सुद्धा उत्तर नाही आहे, आणि द्रव्याची घनता यावरून सुद्धा ते ठरत नाही. म्हणजे हे तर भौतिक राशी झाल्या, ते रासायनिक गुणधर्मावरून ठरत असतं. ठीक आहे, म्हणून आपला पर्याय आहे द्रव्याचे रासायनिक संघटन. पुढचा प्रश्न, सर्वसामान्य तापमानाला म्हणजे टेम्परेचरला, सर्वसामान्य तापमानाला स्थायू अवस्थेत असणारा अधातू म्हणजेच नॉन मेटल. अधातू म्हणजे काय रे बेटा? नॉन मेटल. तुम्ही ऐकलं असेल, धातू आणि अधातूंचे गुणधर्म आपण शिकलेलो आहोत. सर्वसामान्य तापमानाला स्थायू अवस्थेत असणारा अधातू कोणता आहे? तर आता ब्रोमीन जो आहे, हा ब्रोमीन Br, हा ब्रोमीन जो आहे बेटा, हा ब्रोमीन आहे लिक्विड. हा मेटलच आहे की नॉन मेटल आहे? ब्रोमीन हा नॉन मेटल लिक्विड आहे. असा एक नॉन मेटल आहे की जो लिक्विड अवस्थेत सापडतो, त्याचं नाव आहे ब्रोमीन. हायड्रोजन हे तर वायू आहे. ओके, पण आपल्याला काय म्हटलं त्यांनी? स्थायू अवस्था म्हटलंय. कोणती अवस्था म्हटलेली आहे? स्थायू. तर ब्रोमीन काय आहे? लिक्विड आहे ना. हायड्रोजन काय आहे? वायू. ऑक्सिजन काय आहे? वायू. मग उरलं काय आपल्याकडे? कार्बन. म्हणजे कार्बन हा सर्वसामान्य तापमानाला स्थायू अवस्थेत सापडणारा अधातू आहे. म्हणजे आपला पर्याय काय बेटा? क आपला पर्याय आहे कार्बन. ठीक आहे ना. कार्बनचा ॲटॉमिक नंबर जो आहे, अणुक्रमांक 6 आहे, आणि अणुवस्तुमानांक हा त्याचा 12 आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. 8वा प्रश्न आहे, कोळसा, लाकूड, LPG, रॉकेल यासारख्या इंधनाच्या वापरामुळे हवेत, एअरमध्ये हवेत कोणते घटक मिसळतात? पहा, आपण आजकाल खेड्यागावामध्ये म्हणा, आता आजकाल तर खूप प्रमाण कमी झालेलं आहे की आपण सगळेच मॅक्झिमम लोक खेड्यागावामध्ये सुद्धा आता LPG सिलेंडर वापरत आहेत. म्हणजे लाकूड वगैरे, कोळसा वगैरे याचा वापर आता जास्त कोणी करत नाही आहे. ठीक आहे, परंतु आपला प्रश्न बघा, काळजीपूर्वक ऐका तुम्ही. या प्रश्नांमागे काहीतरी उद्देश असतात, म्हणूनच हे प्रश्न तुम्हाला देतात. सर्वसामान्य लोकांना हे प्रश्न कळाले पाहिजे. पहा, यांच्यामुळे प्रदूषण होतो हे तर खरं आहे. कोळशामुळे प्रदूषण होतो, लाकूडामुळे प्रदूषण होतो, LPGमुळे तेवढा प्रदूषण होत नाही. रॉकेलमुळे सुद्धा प्रदूषण होतो. यासारख्या इंधनाच्या वापरामुळे हवेत कोणते घटक मिसळतात? त्यांनी आपल्याला म्हटलं की हवेमध्ये कोणते घटक मिसळतात. बघा, इथे LPG म्हटलेलं आहे. याला म्हणतात लिक्विड पेट्रोलियम गॅस. आपला घरचा जो सिलेंडर असतो तो असतो LPG, लिक्विड पेट्रोलियम गॅस असते ती आहे ना. त्याच्यामध्ये प्रोपेलिन आणि ब्युटिलिन गॅस यूज होते मुख्यतः. ठीक आहे, बघा, यासारख्या इंधनांमुळे म्हणजे रॉकेल, LPG, लाकूड आणि कोळसा यांच्यामध्ये बघा, कोळसापासून नाही का कार्बन डायऑक्साईड निघते हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपला पर्याय आहे बघा, कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड हे दोन्ही निघतात. नायट्रोजन ऑक्साईड आहे ना, नायट्रोजन ऑक्साईड बघा, एखादा अर्धवट लाकूड जळलेलं असेल, अर्धवट कोळसा जळलेला असेल तर त्याच्यामधून काय निघतो? नायट्रोजन ऑक्साईड निघतो. त्यानंतर आहे सल्फर डायऑक्साईड. ओके, हे सुद्धा अर्धवट जळलेल्या लाकडामुळे सुद्धा किंवा रॉकेलमुळे सुद्धा निघतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की वरील जेवढे काही आपल्याला पर्यायामध्ये त्यांनी गॅसेस दिलेले आहेत आहे ना, की कोणते वायू आहे ना इंधनाच्या वापरामुळे हवेत पसरतात, तर हे वरील सर्व पर्याय आहेत. हे सगळेच हवेला प्रदूषित करतात. तुम्हाला माहिती असेल, ओझोन डिप्लेशन हे दिवसेंदिवस होत आहे आणि त्याचं प्रमाण वाढत आहे. त्याला एकच कारण आहे विद्यार्थी मित्रांनो, की आपण नाही का प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात करतोय, परंतु त्याला आळा घालण्यासाठी आतापर्यंत कोणतेही ठोस कार्य किंवा नियोजन आपण अजून केलेले नाही आहेत. ते करण्याची खूप आवश्यकता आहे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो. 9वा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो. नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटरच्या निरीक्षणानुसार पृथ्वीवर प्रत्येक वर्षी अंदाजे किती भूकंप येतात? बघा, नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटर आहे ना, NEIC च्या निरीक्षणानुसार पृथ्वीवर प्रत्येक वर्षी अंदाजे किती भूकंप होतात? पृथ्वीवर, पूर्ण पृथ्वीवर. म्हणजे पूर्ण पृथ्वी जे आहे आपली, पृथ्वीचं जेवढं काही क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळामध्ये मग ते समुद्र असो, आपला पाणी असो, जमीन असो, जंगल असो, कुठेही पूर्ण पृथ्वीवरचा अंदाज आकडा आहे. लक्ष द्या. नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटरच्या म्हणजेच NEICच्या निरीक्षणानुसार पृथ्वीवर दरवर्षी अंदाजे किती भूकंप होतात? ओके,
तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो, काही काही देश असे असतात की त्यांना प्रत्येक आठवड्यात भूकंपाचे झटके येतात. काही काही देश असे बी आहेत त्यांना महिन्यातून झटके येतात. काही काही असे बी आहेत की त्यांना वर्षातून, 2 वर्षातून, 5 वर्षातून एकदा झटके येतात, आहे ना. तर लक्षात विद्यार्थी मित्रांनो, तर त्याची जी रेंज आहे बेटा ती आहे 12,400 ते 14,000, है ना. म्हणजे 100 ते 500 बी नाही आहे, 5,000 ते 8,000 बी नाही आहे आणि 20,000 पेक्षा जास्त बी नाही आहे. त्याची जी ॲव्हरेज रेंज आहे, म्हणजे भूकंप पृथ्वीवर जो आहे ना ज्यावेळी येतो, म्हणजे वर्षाची त्याची गणना आहे, त्या गणनेनुसार ॲव्हरेज जो आहे, ओके, तो किती आहे 12,400 ते 14,000 पर्यंत आहे ना. दरवर्षी भूकंप येतात पृथ्वीवर, अंदाजित भूकंप येतात. ओके, तर भूकंपाचा जो एकक आहे तो रिक्टर स्केलवर मोजतात. कशावर मोजतात? रिक्टर स्केलवर. भूकंप मोजण्याचा जो एकक आहे हा काय आहे? रिक्टर स्केलवर मोजतात. त्याची भूकंपाची जी तीव्रता असते, है ना, भूकंपाची जी तीव्रता आहे ही कशावर मोजतात? रिक्टर स्केलवर मोजतात. ठीक आहे. रशियामध्ये मागे भूकंप आला होता, 7 काहीतरी त्याचं, 7.2 काहीतरी त्याचं रिक्टर स्केलवर होतं, आणि हा पृथ्वीवर कितीतरी वर्षानंतर आलेला सर्वात मोठा भूकंप होता. असे भूकंपाचे झटके येणारच आहे, अजून भरपूर येणार आहे ना. चला पुढे जाऊया. 10वा प्रश्न आहे कांद्याच्या. अनियन तुम्ही ऐकलं असेल, आपला आवडता आहे ना, झाला वांदा खाऊ नको कांदा, आहे ना. कांद्याच्या पापुद्र्यातील पेशीमध्ये दिसणारा गोलाकार गडद ठिपका म्हणजे काय आहे? तुम्हाला माहित आहे ना, हे आपला कांदा आहे ना. आता तुम्ही काढून दाखवतो तुम्हाला मी, असं उलटं आहे की नाही. हे आपलं कांदा आहे, गरीबाचं आहे की नाही. हां, ओके. हे कांद्याचे नाही का इथे असतात मुळा, ही कांद्याची मूळ असतात, मुळं, आणि हा कांद्याचा खोड असतो. हा छोटासा काय असतो इथे गोलाकार कांद्याचा खोड असतो, आणि हे कांद्याचे नाही का पत्ते असतात, हे यांना स्केली लीव्ज म्हणतात. काय म्हणतात त्यांना? यांना म्हणतात स्केली लीव्ज म्हणतात त्यांना. ओके, हे जे स्केली लीव्ज आहे कांद्याचे, ओके, त्यांच्यावर पहा, कांद्याच्या पापुद्र्यातील पेशीमध्ये यांच्यामध्ये एक छोटी छोटी सेल असतात, यामध्ये छोटे 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 अतिशय सूक्ष्म असे एकदम बारीक खूप डॉट असतात. एक गडद ठिपका असतो, तो दिसतो तुम्हाला मायक्रोस्कोपमध्ये, अजून तो स्पष्ट दिसतो आपल्याला. ओके, तो ठिपका म्हणजे काय आहे? तर रिक्तिका म्हणजे व्हॅक्युल्स नाही आहे ते. ओके, ते पेशीद्रव्य बी नाही आहे ना, ते आहे बेटा केंद्रक. कांद्याच्या पापुद्र्यातील पेशीमध्ये दिसणारा गोलाकार गडद ठिपका म्हणजे केंद्रक होय. आंतरद्रव्य जलिका सुद्धा नाही, त्याच्यामध्ये ऑलरेडी असतं, पण तो ठिपका म्हटला त्यांनी. काय म्हटलं त्यांनी? ठिपका. गडद ठिपका जो आहे हा कशाचा आहे बेटा? केंद्रकाचा असतो. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. फुफ्फुसे शरीरात कोठे स्थिर असतात? फुफ्फुस आपला कुठे स्थिर आहे म्हणते बाबा? पाय म्हणते बाबा, लक्ष द्या. फुफ्फुस म्हणजे बाबा लंग्स आहे ना. क्रिस्टियानो रोनाल्डो माहिती तुम्हाला? क्रिस्टियानो रोनाल्डो फुटबॉलर, त्याचा फुफ्फुस खूप मजबूत आहे बाबा. किती धावते ते आहे ना, किती गोल केले तर आतापर्यंत, किती अचिव्हमेंट त्यांनी मिळवलेले आहेत, आहे की नाही? लक्ष द्या बाबा. नाही, बाकीचे बी, मेसी बी आहे, ओके, भरपूर आहेत, आता मला काही नाव बी आठवत नाही आहे, पण लक्ष द्या म्हणतो मी. फुफ्फुसे शरीरात कोठे स्थिर असतात? आपलं लंग्स कुठे आहे म्हणजे शरीरात? बघा पर्याय काय दिले पहा, है ना. उदर पोकळीत असतात, छातीच्या पोकळीत, हृदयाच्या डाव्या व उजव्या बाजूस असतो, फक्त हृदयाच्या मागे असतो, किंवा श्वासपटलाच्या खाली असतो. विद्यार्थी मित्रांनो, खूप मजेदार प्रश्न आहे. बघा पहा, उदर पोकळीत तर नाही आहे ते प्रॉपरली, है ना. छातीच्या पोकळीत आहे, आपली जी चेस्ट आहे त्या चेस्टच्या पोकळीमध्ये आहे, आतमध्ये लपलेलं आहे ते, आहे ना. आणि हृदयाच्या कोणत्या बाजूस? डाव्या बाजूस आणि उजव्या बाजूस, कारण की आपला जो हृदय आहे हा इकडे झुकलेला आहे थोडा, पण तो राईट साईड पासूनच स्टार्ट झालेला आहे, सुरू झालेला आहे, असं झुकलेला आहे. मग इकडे बी लंग्स आहे, इकडे बी लंग्स आहे. फुफ्फुस आहे ना आपलं, 2 फुफ्फुस आहे ना, पेअर ऑफ लंग्स, पेअरमध्ये आहे ना, जोडीमध्ये आहे ना ते लंग्स आपले, आहे की नाही. तर आपला जो पर्याय आहे तो कुठे आहे बेटा? छातीच्या पोकळीत, हृदयाच्या डाव्या व उजव्या बाजूस असणारा, ओके, हा कोण आहे बेटा? आपला फुफ्फुस आहे. आणि हा फुफ्फुस श्वसन अभिक्रियेतील मुख्य अंग आहे. आपण जे श्वसन अभिक्रिया करतो, रेस्पिरेशन करतो आपण, आहे ना, त्या रेस्पिरेशन मुख्य अंग जो कोणता आहे बेटा? फुफ्फुस आहे ना. फुफ्फुसमध्ये 700 मिलियन, मी तुम्हाला क्रिस्टियानो रोनाल्डो बद्दल बोललो ना, आता त्याला 700 मिलियन फॉलोवर आहे, फॉलोवर सोशल मीडियावर. आणि तेवढेच 700 मिलियन नाही का आपल्या शरीरामध्ये बारीक बारीक छिद्र आहेत, आणि त्या छिद्राला म्हणतात बेटा अल्व्हिओली. काय म्हणतात त्याला? अल्व्हिओली, ज्याच्याद्वारे आपण नाही का श्वास घेतो आणि गॅसेस एक्सचेंज होते आपल्या शरीरामध्ये, है ना. रक्त जो आहे तो कार्बन डायऑक्साईडला प्रेशराईजनं बाहेर टाकतो, आणि आपण जे श्वास घेतला आहे म्हणजे O2 घेतला आहे त्याला इन्व्हॉल्व करतो,
आहे ना, कोण? ब्लड. कशामधला ब्लड? अल्वेओलीमध्ये येणारा ब्लड. फुफ्फुसामध्ये बारीक बारीक छिद्र असतात, त्या छिद्रांना म्हणतात अल्वेओली, आणि ते अल्वेओली आपल्या फुफ्फुसामध्ये जवळपास 700 मिलियन असतात. 700 मिलियन, लक्ष द्या. चला ठीक आहे, तर आपला पर्याय काय बेटा? ब. छातीच्या पोकळीत हृदयाच्या डाव्या व उजव्या बाजूस हा असतो. पुढचा प्रश्न आहे, शीतपेयामध्ये कोणते आम्ल आढळते? पण इथे शीतपेय म्हटलं कोल्ड ड्रिंक्स म्हणतो आपण, आहे ना, काय म्हणतो आपण? कोल्ड ड्रिंक्स. उन्हाळा आला की लोक थम्सअप, स्प्राईट, मिरिंडा, कोको कोला, अरे काय काय पितात काय माहित बाबा. हा बघा शीतपेयामध्ये हा ना कोणते आम्ल आढळते? त्याच्यामध्ये ऍसिड आहे. काय बेटा? ऍसिड. कोणता ऍसिड आहे म्हणतं? कोल्ड ड्रिंक्समध्ये मुख्यतः कोणता ऍसिड असतो आणि तो त्याला अजून कोल्ड करण्यासाठी मदत करतो. ओके, तो आहे ऍसिडिक आम्ल आहे का? नाही. आहे ना, कार्बोनिल आम्ल आहे का? हो, कार्बोनिल आम्ल आहे. त्याचा फॉर्म्युला आहे H2CO3. लक्ष द्या. ओके, लॅक्टिक आम्ल आहे का? नाही. हा कुठे असतो लॅक्टिक आम्ल? हा दूध किंवा दूध ना किंवा दहीमध्ये. दहीमध्ये मुख्यतः असतो, म्हणजे दूध दहीमध्ये किंवा दुग्धजन्य पदार्थामध्ये सापडणारा जो ऍसिड आहे, आम्ल आहे, तो म्हणत असतो लॅक्टिक ऍसिड. लॅक्टिक आम्ल म्हणतात त्याला, आहे की नाही? त्यानंतर नायट्रिक आम्ल हा आहे का बेटा? नाही. आहे ना, नायट्रिक आम्ल थोडं घातक असतो, आहे की नाही? ओके, तो स्ट्रॉंग ऍसिडमध्ये येतो. ठीक आहे, ऍसिडिक आम्ल हा वीक ऍसिडमध्ये येतो. ओके, ऍसिडिक म्हणजे विनेगार. तुम्ही ऐकलं ना बाबा, विनेगार आहे ना, 4% विनेगार म्हणजे काय रे? ऍसिडिक ऍसिड, आहे की नाही? किंवा 4% ऍसिडिक ऍसिड म्हणजे विनेगार. ओके, ठीक आहे. लोणचं पिंचं आपण बनवतो ना, त्यासाठी कामगार आहे, तो उपयुक्त आहे की नाही? तर शीतपेयामध्ये कोणता ऍसिड असतो बरं? कार्बोनिक आम्ल असतो, आणि हा कार्बोनिक आम्ल घातकच असतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. 13 प्रश्न आहे, रासायनिक म्हणजेच केमिकल रिएक्शन, रासायनिक अभिक्रियामुळे तयार होणाऱ्या नवीन पदार्थांना काय म्हणतात? काय म्हटलं त्यांनी? रासायनिक अभिक्रिया म्हटलेलं आहे बघा. केमिकल रिएक्शन. काय म्हटलं त्यांनी? केमिकल रिएक्शन, रासायनिक अभिक्रिया मध्ये तयार होणाऱ्या नवीन पदार्थाला काय म्हणतात? बघा, रिएक्शनचे काही रूल्स आहेत, नियम आहेत. कोणती अभिक्रिया होत असते तर त्या अभिक्रियेला काही नियम असतात. बघा, ते नियम तुम्हाला थोडक्यात सांगतो. बघा, इथे ना रिएक्शनच्या डाव्या बाजूस लिहित असतात बेटा अभिक्रियाकारक. काय लिहित असतात? अभिक्रियाकारक. आणि इकडे लिहित असतात बेटा उत्पादित. काय लिहित असतात इकडे? उत्पादित किंवा उत्पादिते. म्हणजे इथे लिहिलेले असतात प्रोडक्ट्स. काय लिहिलेले असतात रे? प्रोडक्ट्स. हे लिहिलेले असतात राईट साईडला. ओके, आणि यांना म्हणतात रिॲक्टंट्स. कारण त्यांना रिॲक्टंट्स, आणि हे लिहिलेले असतात बेटा तुमच्या लेफ्ट साइड. ओके, केमिकल रिएक्शन, रासायनिक अभिक्रियेमुळे तयार होणाऱ्या नवीन पदार्थांना काय म्हणतात? आता रासायनिक अभिक्रिया आहे ना, कोणती अभिक्रिया आहे? ओके, नाही, कोणती अभिक्रिया आहे त्याच्यापासून मिळणारा जो घटक असतो त्याला म्हणतात उत्पादित, म्हणजेच प्रोडक्ट. अभिक्रियक म्हणजे अभिक्रियाकारक कुठे असतो? इकडे. कोणत्या साईडला? लेफ्ट साईडला. ओके, उत्प्रेरके म्हणजे कॅटलिस्ट. हे कॅटलिस्ट कुठे यूज करतात? इथे. निकेल कॅटलिस्ट यूज करतात. काही एन्झाईम असतात कॅटलिस्ट. ओके, किंवा सहंत पदार्थ हे सुद्धा यूज होत नाही. तर आपला जो पर्याय आहे, पदार्थ तयार होतो, त्याला म्हणतो आपण उत्पादित, म्हणजेच प्रोडक्ट्स. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया आपण आता परत. उष्णता ऊर्जा मिळवण्याचे नैसर्गिक स्रोत कोण आहे? उष्णता म्हणजे काय रे? हीट. आपल्या शरीरामध्ये बी हीट आहे बाबा, एनर्जी आहे आपल्या शरीरामध्ये. तिच्याशिवाय मी जगू शकत नाही, तिच्याशिवाय मला करमत नाही, माझं कुठेही मन लागत नाही. नाही, तुमची मॅडम फेडम काही नाही आहे, मी सिंगल आहे बाबा अजून, आहे ना. ती आहे बेटा ऊर्जा. ऊर्जेशिवाय कोणतंच कार्य होत नाही. म्हणून ऊर्जेची व्याख्या तयार होताना अशी तयार झाली, कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात. तुम्ही कोणतेही तुमच्या आयुष्यात कार्य करा, त्याला जगण्यासाठी, त्याला ॲक्शन करण्यासाठी काय लागतं? एनर्जी लागतं, ऊर्जा लागतं. आणि ऊर्जाचं नैसर्गिक स्रोत कोणता आहे म्हणते? उष्णता ऊर्जा. आता इथे ऊर्जेचे खूप प्रकार आहेत ना. उष्णतेचे आहे ना, उष्णता ऊर्जा जी आहे ही एक प्रकार आहे. मग उष्णता ऊर्जा मिळवण्याचे नैसर्गिक स्रोत कोणते आहे? आपल्याला इथे त्यांनी म्हटलं उष्णता ऊर्जा. आपण सगळं काही खातो पितो त्याच्यातून सुद्धा आपल्याला उष्णता मिळत असते बरं. ओके, आपण जे काही अन्नपदार्थ खातो त्यामधून सुद्धा आपल्याला हीट मिळत असते, उष्णता मिळत असतं, है ना. जास्त काही खात जाऊ नका उष्ण पदार्थ, पोटामध्ये डान्स व्हायला लागेल खाली बिल तुमच्या, आहे का नाही. उष्णता ऊर्जा मिळवण्याचे नैसर्गिक स्रोत कोणते आहेत? ओके, नैसर्गिक स्रोत पहा, सूर्यप्रकाश आणि पृथ्वीचे अंतरंग. अणुऊर्जा, रासायनिक अभिक्रिया. आता रासायनिक आलं म्हणजे हे पर्याय नाही, आपलं चुकलं. विद्युत ऊर्जा काय, हे रासायनिक आहे का? म्हणजे हे नैसर्गिक आहे का? नाही आहे.
वरील सर्व नाही. तर एकच पर्याय उरला आपल्याकडे, कोणतं? सूर्यप्रकाश आणि पृथ्वीचे अंतरंग. म्हणजे सूर्यप्रकाश हा नॅचरल सोर्स आहे आपल्या एनर्जीसाठी. म्हणजे सगळ्या एनर्जीची तयारी झालेल्या आहेत ना, असं म्हटलं तरी हरकत नाही की बस सूर्यापासून सर्व एनर्जीचे डायरेक्टली आणि इनडायरेक्टली स्रोत आहेत. ओके, चला पुढे पाहूया. 15 प्रश्न आहे. रेअरफॅक्शन म्हणजेच विरलन हा हवेतील कशाचा भाग आहे? 16 ना 15वा प्रश्न आहे आपला. बघा, लक्ष द्या, खूप सोपा प्रश्न आहे 15वा प्रश्न. आणि हा 15वा प्रश्न तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो, थोडंसं लक्ष द्या. काय म्हणताय? विरलन म्हणजे रेअरफॅक्शन हा हवेतील कशाचा भाग आहे? म्हणजे हवा आहे आपली, है ना, हवा आहे आपली. मला वाटलं तुमची आईच आहे बा, आहे ना, पण आपली कोण आहे शेवटी? हवा आहे. माझा एक विद्यार्थी आहे, मी त्याला नेहमी म्हणतो, पवन तुझी हवा आहे म्हणतो, आहे की नाही? पा विरलन म्हणजे रेअरफॅक्शन हा हवेतील कशाचा भाग आहे? हा उच्च दाब आणि उच्च घनताचा भाग आहे का? नाही. ओके, हवेमध्ये उच्च दाब ठीक आहे, पण उच्च घनता नसतं, ठीक आहे, त्याच्यामुळे तो पर्याय नाही आपला. त्यानंतर उच्च दाब आणि कमी घनता, है ना, उच्च दाब आणि कमी घनता. कमी घनता असते पण एकदमच उच्च दाब, है ना, म्हणजे उच्च दाब. मग बघा, उच्च दाब शब्द आहे ना, म्हणजे हाय फोर्स म्हणू आपण त्याला, है ना, हाय फोर्स म्हणू, हाय प्रेशर म्हणू आपण त्याला. एकदमच हाय प्रेशर असतो का? विरल म्हणजे मोकळे आहे, है ना, हवा मोकळी आहे. तर हवा मोकळी असतात त्याचे घटक काय आहे हे बी नाही आहे, है ना. कमी दाब आणि कमी घनता, स्थिर दाब आणि स्थिर घनता. तर स्थिर तर नसतो बाबा, हवा कुठे स्थिर आहे का? हवेवरचा दाब कुठे स्थिर असतो का? नाही ना, आहे ना. त्याच्यामुळे हाय पर्याय नाही. तर हवेमध्ये रेअरफॅक्शन म्हणजे विरलन म्हणजे हवा ही मोकळी आहे, है ना, हवा विरल आहे. ओके, खुलती हवा आहे, म्हणजे जास्त सफोकेशन होत नाही, दम दाटत नाही आपलं, आहे ना. तर त्याच्यामध्ये कोणता घटक असतो? कमी दाब आणि कमी घनता, म्हणजेच काय बेटा? रेअरफॅक्शन. विरल म्हणजे आपला पर्याय कोणता बेटा? क. ठीक आहे, हवा आहे तुमची, अभ्यास करा रे बाबा. ठीक आहे, चला प्रश्न 16वा आहे. परावर्तित किरणांची दिशा. बघा, आलं काय पोरगी आपल्या प्रत्येक प्रश्नामध्ये, पोरगी म्हणजे प्रत्येक नाही पण प्रत्येक व्हिडिओमध्ये पोरगी येतेच आपल्या. काय आहे की परावर्तित किरणाची दिशा? दिशा म्हणजे डायरेक्शन ना बाबा, क्लासमधली पोरीचं नाव ठेवू नका, है ना. डायरेक्शन म्हणते. निश्चित करणाऱ्या नियमांना काय म्हणतात? बघा, सोपं आहे. परावर्तित किरण, है ना, परावर्तित म्हणजे आता बघा तुम्ही, हे आरसा आहे, हा सपाट आरसा आहे. या सपाट आरसामध्ये ही जे है ना, ही जी किरण आली, ही कोणती किरण आहे बेटा? या किरणला म्हणतात आपाती. काय म्हणतात त्याला? आपाती किरण म्हणजे इन्सिडेंट रे म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? इन्सिडेंट रे. आणि इथून ती परत जेव्हा येते, हे झालं त्याचा सेंटर ॲक्सिस, प्रिन्सिपल ॲक्सिस झाला समजा हा. तर इथून ही किरण अशी गेली आणि परत अशी आली, है ना, म्हणजे याचं काय झालं? परावर्तन. काय झालं याचं? परावर्तन. याला म्हणतात तर रिफ्लेक्शन. काय म्हणतात त्याला? रिफ्लेक्शन. लक्ष द्या रे, हे बाबा, ए बाबा इकडे, है ना, इकडे तिकडे पाहू नको, लक्ष द्या इकडे. बघा, रिफ्लेक्शन म्हणजे काय की बाबा एखादा ऑब्जेक्ट आहे, ओके, एखादा ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टला जाऊन परत वापस येत आहे, ते काय झालं बेटा? परावर्तन. पण आपला प्रश्न काय पहा, परावर्तित किरणाची दिशा निश्चित करणाऱ्या नियमांना काय म्हणतात? ओके, तर पहा आता, याला म्हणतात परावर्तनाचे नियम. सो इथेच प्रश्न, इथे म्हणजेच परावर्तनच होत आहे, मग त्याला पण परावर्तनाचा नियम म्हणून. लाईन अशी जात आहे, अशी येत आहे ना, परत नाही का ती फोकल लेन्समधून गेली तर ती पॅरल असते प्रिन्सिपल ॲक्सिसला. आपण हे आपल्या ऑफलाईन क्लासमध्ये बघितलेलं आहे. आपण आपण रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शन हे दोन्ही घटक चांगल्या पद्धतीने अभ्यासले आहेत. ओके, पहा, परावर्तित किरणाची दिशा निश्चित करणाऱ्या नियमांना काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे परावर्तनाचे नियम. विचलनाचे नियम नाही आहे, विचलन होतच नाही. प्रकाशाचे नियम बी नाही आहे ते, है ना. आणि अपवर्तनाचे नियम नाही. अपवर्तन म्हणजे काय? इथे रिफ्रॅक्शन. काय होतं बेटा? रिफ्रॅक्शन. इथे काय होतं? रिफ्रॅक्शन. पहा आता तुम्हाला सांगतो, है ना, हे झालं, हे काय होतं आपलं? रिफ्लेक्शन होतं. आता तुम्हाला रिफ्रॅक्शन सांगतो थोडक्यात. पहा, है ना, ही आपल्याकडे लेन्स आहे, काय बेटा? एक, है ना, आपल्याकडे फॉर एक्झाम्पल ही लेन्स आहे, प्लेन लेन्स म्हणा, कोणती लेन्स धरू आपण सध्या, एक, है ना. बघा, तर या लेन्समध्ये नाही का हा सेंटर आहे, है ना, हे प्रिन्सिपल ॲक्सिस आहे त्याचं. ओके, आणि ही इन्सिडेंट रे चालली, म्हणजे आपाती किरण चालली, ही इन्सिडेंट रे चालली, आणि इन्सिडेंट रे काय करते? त्याची दिशा बदलते, म्हणजे त्या लेन्सच्या पलीकडे जाते, आहे ना, त्या काचेच्या पलीकडे जाते. त्याला म्हणतात अपवर्तन. काय म्हणतात त्याला? अपवर्तन. ठीक आहे, चला, तर आपला पर्याय कोणता आहे? परावर्तनाचे नियम. पुढील प्रश्न आहे 17वा प्रश्न.
प्लास्टिकचा वापर आरोग्य सेवा क्षेत्रात उदाहरणार्थ सिरीज बनवण्यासाठी केला जातो कारण त्याचे खालीलपैकी कोणते विशिष्ट आहे. बघा प्लास्टिकमध्ये प्रकार असतात, बरं भरपूर प्रकार असतात, भरपूर क्वालिटीज असतात प्लास्टिकमध्ये. तुम्हाला माहीत असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून आणि प्लास्टिकवर बेन आहे. 40 मायक्रॉनपेक्षा जर कमी थिन असेल म्हणजे 40 मायक्रॉनपेक्षा जर ती कमी पातळ असेल आणि म्हणजे एकदम पातळ पन्ने आहे त्यांच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. ओके, ते लक्षात असू द्या तुम्ही. ओके, बघा प्लास्टिकचा वापर आरोग्य सेवा क्षेत्रात केला जातो कारण त्याचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आहे. ते टिकाऊ असते. आणि बघा काय म्हणतात प्लास्टिकचा वापर आरोग्य सेवा क्षेत्रात, आरोग्य सेवा मग घरी सुद्धा प्लास्टिक यूज करतो भाऊ आपण, पण इथे काय म्हटलं त्यांनी आरोग्य सेवा म्हटलेलं आहे. ओके पहा, ते टिकाऊ असते नाही. प्लास्टिक टिकाऊ असते हे ठीक आहे, पण त्याला काही प्रॉपर्टीज आहेत, त्याला काही वेगळे गुणधर्म आहेत, पण तो प्लास्टिक कोणता आहे हे सुद्धा मॅटर करतं. ठीक आहे, ते सहजपणे आकारात मोडते नाही. प्लास्टिक तुटून जाते भाऊ आहे ना. प्रत्येकच प्लास्टिक तुम्हाला सांगितलं मी, प्रत्येकच प्लास्टिक हा सारखा नसतो. ठीक आहे, हां म्हणजे हा बी पर्याय आपला नाही आहे. ते क्षरण पावत नाही, ते उष्णता वाहक असते. नवा वाहक हीट थोडी भेटली की प्लास्टिक विरघळून जातो, पिघळून जातो भाऊ, तर हे बी गुणधर्म नाही. म्हणजे विशेष म्हणजे काय बघा, प्लास्टिक का वापरतात कारण की त्यांची झीज होत नाही किंवा ते शरण होत नाही किंवा शरण पावत नाही. म्हणून आपला जो पर्याय आहे तो कोणता आहे बेटा, क. प्लास्टिक हे वापरणं घातकच आहे, त्याच्यामुळे विविध रोग होतात, रोगराई पसरतात, प्रदूषण होतो आहे ना. पण दवाखान्यामध्ये ते अत्यंत गरजेचं आहे ना, त्याला रिसायकल बी करता येतं. ठीक आहे, चला तर आपला जो पर्याय आहे आरोग्य सेवा म्हणजे दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये आहे ना, सुई बनवण्यासाठी सुईचे जे इंजेक्शन असतात आहे ना आपण देतो त्यांना. ओके, IVF नाही रे बाबा, IV बनवतो आपण, IV सेट बनवतो आपण आहे ना. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये प्लास्टिकचा वापर करतात कारण की ते शरण पावत नाही, त्यांची कोणत्याही प्रकारची झीज होत नाही, म्हणजे केमिकल रिॲक्शनमध्ये प्लास्टिक तो वाला प्रॅक्टिस इन्व्हॉल्व होत नाही. पुढील प्रश्न 18 प्रश्न पहा. इकोसिस्टीमचा अर्थ होतो परिसंस्था. आले की नाही, हां पोरगीच आहे तेव्हा काय आहे की आपल्या प्रश्नामध्ये. इकोसिस्टीम या शब्दाचे रूपांतर जैविक समुदाय म्हणजेच बायोटिक कम्युनिटी असे हे कोणी केले. बघा इकोसिस्टीम म्हणजेच परिसंस्था. इकोसिस्टीम ही 2 मुख्य घटकांनी बनलेली असते. एक असतो जैविक घटक, कोणता असतो रे, जैविक घटक, आणि दुसरा असतो अजैविक घटक. जैविक घटक आणि अजैविक घटक. मग ज्याच्यामध्ये जीव आहे तो जैविक घटक, ज्याच्यामध्ये जीव नाही आहे तो अजैविक घटक. पाणी कोणता घटक आहे सांगा बरं मला, पाणी ज्याच्यामुळे आपलं अस्तित्व आहे हा अजैविक घटक आहे. पाण्यामध्ये जीव नाही आहे परंतु जीवनदान मात्र नक्की देतो, म्हणून जल ही जीवन आहे. ओके पहा, इकोसिस्टीम परिसंस्था या शब्दाचे रूपांतर जैविक समुदाय म्हणजेच बायोटिक कम्युनिटी असे कोणी केले म्हणते. ओके, इकोसिस्टीम म्हटलं, परिसंस्था म्हटलं, लक्ष द्या. तर परिसंस्थेमध्ये सगळ्यात जास्त जर वर्क कोणी केलं असेल तर ते केलं आहे बेटा A.G. टान्सलेने केलं आहे. ओके, रॉय फ्लॅमनी सुद्धा यांची संकल्पना मांडली होती, पण ती संकल्पना थोडी वेगळी आहे इकोसिस्टीमपेक्षा. ओके, त्याच्यामधलं घटक आहे तो, पण त्याचे रूपांतर बघा त्यांनी म्हटलं जैविक समुदाय. कोणता म्हटलं, जैविक समुदाय. बायोटिक कम्युनिटी हा शब्द यूज केलेला आहे. ओके, तर रॉय आणि फ्लॅम ना, बघा इथे टिप तुम्हाला मी सांगतो काय आहे. क्लॅपफॅमने संकल्पना मांडली, टान्सलेने शब्द प्रचलित केला. ओके, परंतु बघा इथे काय म्हटलं, इकोसिस्टीम परिस्थिती या शब्दाचे रूपांतर जैविक समुदाय म्हणून कोणी केलं, जैविक बायोटिक फॅक्टर म्हणून कोणी म्हटलं तर ते फक्त A.G. टान्सलेने म्हटलं आहे. रॉय क्लॅपफॅमनी एक्सप्रेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये, त्याचं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, कशाचे, परिसंस्थाचे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपला पर्याय A.G. टान्सलेच आहे. परंतु आता पहा, कार्ल लिनियस, हा कार्ल लिनियस कोण आहे, माझा आवडता सायंटिस्ट, तुमचा आवडता सायंटिस्ट असायलाच पाहिजे, कारण की यांनी बाय नॉमेनक्लेचर सिस्टीम म्हणजे वनस्पतीची 2 नावं आहे ना ही प्रक्रिया पद्धत मांडली, आणि सर्वात पहिले सृष्टीसुद्धा त्यांनी 2 सृष्टी यांनी सांगितल्या होत्या. ठीक आहे, कोणी बेटा, कार्ल लिनियसने. आणि व्हिटाकर्नस 5 यांनी 2 सांगितलं होत्या सृष्टी, वनस्पती आणि प्राणी. याच्यामध्ये कोण होतं, प्लॅन्ट्स अँड ॲनिमल होतं. ठीक आहे, ओके. आणि व्हिटाकरमध्ये किती होते, 5 सृष्टी होते. तुम्हाला मगच सांगितलं मी, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांट आणि ॲनिमल. ओके, ठीक आहे. तर आपलं उत्तर कोणतं आहे बेटा, A.G. टान्सले. ठीक आहे, 19वा प्रश्न आहे. सूर्यमाला, माला बी पोरगीच आहे बघा, पहा सूर्य पोरगा आहे पण आपला आहे ना. मंदाकिनी, अरे बाप रे बाप, 3 पुरुष नाव आहे. बघा, सूर्यमाला मंदाकिनीच्या केंद्रापासून सुमारे किती अंतरावर स्थित आहे ना. आपली जी गॅलेक्सी आहे ती कोणती आहे, आपण कोणत्या गॅलेक्सीत राहतो, मिल्की वे. ओके, ठीक आहे, ती
सूर्यमाला मंदाकिनीच्या केंद्रकापासून सुमारे किती अंतरावर स्थित आहे? म्हणजे केंद्रक जो आहे त्याचं केंद्रक, त्या केंद्रकापासून ती किती अंतरावर आहे पहा आता. 1011 आहे का म्हणते? नाही. 1011 किलोमीटर नाही आहे बाबा. 1018 आहे का बेटा? हा वाटू राहिलं बा मला तर हायच आहे ना. ओके 1800 किलोमीटर नाही आणि 4.5 अब्जावर सुद्धा नाही. तर आपला जो पर्याय आहे तो कोणता आहे बेटा? ब. ओके सूर्यमाला मंदाकिनीच्या केंद्रापासून सुमारे किती अंतरावर आहे? 1018 किलोमीटर अंतरावर आहे. या प्रश्नाला नाही का तुम्हाला परत सांगतो, या प्रश्नाला घरी जाऊन आता तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ झाला ह्याचं परत एकदा ॲनालिसिस करा. ठीक आहे. चला 20वा प्रश्न आहे, खगोलशास्त्रात मोठे अंतर मोजण्याकरिता कोणते एकक वापरतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, खगोल आहे ना, खगोलशास्त्रात शास्त्रज्ञ मोठे अंतर, मोठं अंतर, खूप मोठं लांबचं अंतर, डिस्टन्सचं अंतर ठीक आहे मोजण्यासाठी कोणती एकक वापरतात? एकक कोणते एकक वापरतात? बघा जास्त जर डिस्टन्स असेल तर काय वापरतो बघा. खूप जवळचं असेल तर आपण नॅनोमीटर वापरतो. हे जवळचं डिस्टन्स खूप बारीक असेल तर आहे ना ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट वापरतात का? नाही. ओके 2 स्टारमधलं डिस्टन्स किंवा 2 प्लॅनेटमधलं डिस्टन्स तो ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे त्याचा. ओके ठीक आहे. किलोमीटर हे आपल्या पृथ्वीवरचं अंतर मोजण्यासाठी करतो आपण सहसा, म्हणजे जे मोजता येतं आपण सहज तिथपर्यंत पोहोचू शकतो आहे ना, तो कोणता बेटा? किलोमीटर. परंतु आपलं फक्त इमॅजिन ज्यापर्यंत पोहोचू शकतं ते कोणता बेटा? प्रकाश वर्ष, लाईट इयर. काय म्हणतात त्याला? याला म्हणतात लाईट इयर आहे ना. बघा 2 गॅलेक्सीज आहेत, एक मिल्की वे गॅलेक्सी आणि एक आहे अँड्रोमेडा गॅलेक्सी. ओके आता या ज्या दूरदूरच्या गॅलेक्सीज आहेत यांचं अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्ष हा एकक वापरतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर अशाच प्रकारचे तुम्हाला संदर्भासहित विश्लेषण जर तुम्हाला पाहिजे आहे, तुम्हाला याला फॉलो करायचं आहे ओके, तर आपल्या कल्पतरू ऑफिशियल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या 28 डिसेंबर इथून 1 महिन्यामधून येणाऱ्या 28 डिसेंबरला होणाऱ्या NMSच्या परीक्षेमध्ये तुम्हाला घवघवीत विज्ञान विषयात यश मिळेल याची तुम्हाला मी आज हमी देतो. आणि या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा अशी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद.